नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. केस सेट करू दे, आत्ताच आंघोळ करून आले. तर यावेळेस पण आम्ही चाललो आहे परत मागच्या वेळेस सारखंच 31ला कॅम्पिंगला. जो माझा पहिलाच ब्लॉग होता आणि जामच कमी टाकला कंटेंट, टाईम बनवता भेटत होता म्हणून. यावर्षी पण परत चाललो आहे पोरं आम्ही कॅम्पिंगला. यावेळेस बघू, जागा ठरली नाही, सगळं जातानाच ठरणार आहे. घरी ही गोष्ट माहिती नाही, पप्पांशी बाहेर गेले, पप्पांना पण माहिती नाही गोष्ट. तर आता निघू, इथून थोडं सामान घ्यायचं आहे. सहज मग चंदनवाडीत जाऊन तिकडच्या पोरांबरोबर निघणार आणि मग तिथे जाऊनच ठरेल कुठं जायचं ते. हो, तिकडे जाता तिकडे तुम्हाला दिसेल पुढच्या ह्याच्यातच 2 मिनटात पण नाही, लगेच दिसेल. ओव्हर टू दॅट. दिन सारखा रेडी आहे का? परत रेडी आहे ना भाई, बस का यावेळी जोश डबल असणार आहे, पण फक्त हापशी भरला. आमचा फोम थोडा मोठा भाई, फोमचं बघायला लागेल फक्त तिथे. टेंट नाही म्हणताना रिव्ह्यू विचारायला बरं आहे नाही. आणि हा बघ, हे फर्स्ट टाइम. बोल नाही तू बोल ना, मागच्याच नव्हतं ना. नाही, सगळं बोलेल, ऑन रेकॉर्ड आहे. अंगाची याची नंतर काय भाई, रेकॉर्ड भाई अभिची काय व्हिडिओ बघशील? एवढं सगळं बोलतोयस, नंतर बघताना तूच दिसशील. झालं. हा नाही, तो हार नाही मानत. म्हणताना विचार. हा ओकला, पण वर चढला की नाही? खरं सांग. एका दमात वर चढले तो. हा, आधी 8 दम सोडले हे तू फॉर्म काप भाई. तो एकदा आधीच नाराज नंतर मला हँड ओव्हर कर. ह्याला नुसतं अटेन्शन पाहिजे. मी जायच्या आधी 1.5 तास बोललो त्याला, सांगत सर जाम टाइम आहे बघ, जाम टाइम आहे. कसला टाइम आहे कवळा बघा पद्धतशीर. त्यांना पण उठाव मग. मी 5 मिनिटं बसलो ना, त्या विशालला सांग ना, तो तसं पण येत नाही ना. गाडी पडवली, गाडी गेला ना, बाद झाला आता. याचा नाश्ता आहे ट्रेकिंगच्या आधीचा. तेव्हा इथेच किती खातोय. हा माझा नाश्ता प्युअर. आईचा नाश्ता चिकन खातात. त्या तोंडातला घास संपला नाही अजून, बोंबलतोय. हा खाईल. आता मस्त खाऊन निघालोय. 3 वडापाव ठुसले मी, भूक लागलेली. बाकीच्याने फ्राईड राईस खाल्लाय. आबी हे लोक परत वखणारच वाटतं. हा, ट्रेक चालू. आईची कटकट मा पाय दिसला पण नाही काय. ट्रेक सुरू केलेला आहे आमचा. हा पट्ट्या कॅम्पिंग घेऊन पूर्ण फिरणारा. पुढचे हा बघ, शिगा घेऊन फिरणारा. ते पुढे 2 बाकीचे. हा, तेच बोलू शकतोस. स्वतःला तेच बोलू शकतो. हे आमची ट्रेक सुरू झालेली आहे आता. गाडी वेड्या गपचूप मध्ये. ओके, लास्ट टाइम जेव्हा कलावंतींसाठी आलेला डब्बा आणि खाल्लं घेतलेला, खायची गाडी दाखवतो का घे ना. तर लास्ट टाइम नाही, तिने लावली तरी चालेल, ही जाम मोठी. बंद कर बॅटरी वाजते. लास्ट टाइम कलावंतींसाठी जेव्हा आलो होतो तेव्हा खाली पार्क केला होता. लोक बोलले होते त्याच्यामुळे. पण आता 2 किलोमीटर बाईक वरती घेऊन आलो. सगळ्यांकडे सगळ्यांनी येतो गाड्यावरतीच लावा. शॉर्टकट मारूया. आता 2 किलोमीटर वाचले. कोणता वाला? ह्याला बॅग घेऊन जाता येत असेल तर मारूया. तुला जाम आहेत भाई, जाम आहेत. कसं माहिती काय, इथून पण जायला, पण इथून फिरून यायचं. नाही चल, शॉर्टकट नाही, चल, असं काय प्रॉब्लेम नाही. लीड करतात कवळा आणि अभि गाडगे. बोल अभि, आता जास्त ब्रेक घेऊ नको. हे आणि हे मधला तो शॉर्टकट नको मारू का, छोटा एकदम पातळ रस्ता आहे बघ. मारतो त्या किती फिरून जायला लागेल माहिती. ते आपल्याला ठीक आहे 5चा.
पहिला ब्रेक आमचा सगळं काळे. बोला पहिला ब्रेक कसं वाटतंय? फर्स्ट क्लास. अभि सेकंड क्लास, थर्ड क्लास. ते दोघं बोला. लोकल आहे, लोकल जनरल. याला कोण पण कावळा तुला बोलतो. हे लखानीची साईड बघ. हे दगड आहे. बस नाही फुल व्ह्यू भारी आहे. कॅमेराने दाखवू नाही शकत. सेम रस्ता कलावंतींचाच, सेम रस्ता. हा पण हा आमचा पहिला चेक पॉइंट. अभि दवाकारी चेक पॉइंट. सगळ्या आपापलेत. फक्त हा एकच आहे अंगाची वाटतं. तुझं नाही, आता तू आहे. फर्स्ट टाइम आहे, फर्स्ट टाइम तरी कलावंतीला आलाय. आणि आमचा हा जो बोलतोय शांतपणा करून वरती आहे. वरती फक्त 2.5 तास. हा दाखव. हा मी दाखवतो जवळ नाही. वरती काय नसलं की हा येऊन गेला ह्याच्या आधी, पण ह्यावेळी 2 तास गाडी वरती आले म्हणून थोडा रिलॅक्स आहे. मागच्या वेळेस वकलेला हा प्राणी. मागच्या स्टॉप पासून फक्त मागच्या पॉइंट पासून फक्त 5 मिनिटं झालेत. 5 मिनिटं. आणि हे अरे आता कसं भेटेल अभि? नाही त्यांचं चालू असणार रे, त्याचा काय विषय नाही. आमच्याकडे चालू असतं. आपला वर जायचं तो तिथे लांबायचं. नाही तेवढा बॉटल आहे तरी वर जाण्यापुरती. 1.5 तास वर गेल्यावर काय तर इथे थांबले. तुला दे मला दे. नाही असंच लावलंय. हे काय मस्त असे लावले बॅग. बोलो खांद्याला दुखायला लागलं म्हणून डोक्याला लावला. अजून काय करणार. हा घाम सुटला सगळ्यांना. घाम सुटला A to Z. असं नाही. शिवसेना जिंदाबाद. हो काय ह्याला नाही घाम सुटला एवढा. चिकन आहे म्हणून ह्याला असा घाम सुटला. का वाटतोय कवळा एवढा घाम सुटलाय. अभि स्पीचलेस आहे सध्या. आणि आमचा द डोरेमॉन. लेट्स गो. जाम काळा आहे भाई, जाम काळा आहे. राईट लेफ्ट कुठून पण चल एकत्र जातो. उफ. पण ही टॉर्च घेऊन जामच भारी काम केले. 1 साइड टॉर्च. हा 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 बरोबर इकडे राईटला. आयला व्हिडिओ काढतो बोललो की कसला उठला बघा लगेच. नाही दमलोय मी. हा हे दाखव हँडसम फेस. दाखव हँडसम फेस. भाई अक्षरशः फाटलेले. रस्ता पण खातो होता. बघ बघ किती सेटिंग चालले. टोचा टोचे चालले म्हणून. पोरांची जाम आमली आहे भाई. हे अजून इथून किती असेल रे? डबल एक्सेल 1 तास असेल. कवळा इकडे बघ. कचक्या लाल झालाय रे. कचक्या लाल झालाय. बेकार नाही पण रस्ता कसा आहे होता. रस्ता कसा होता सौरभ सांग. कार्डिओ मुश्किल नाही करतो कावळा. 1 नंबर होता. 1 नंबर नाही. अंगाशी आलेलं. मजा आली. पण मजा आली. चढायला मजा आली. दम नाही लागला काय नाही. सकाळी कळेल की हा किती चढलाय कवळा. पण आता सध्या नाही. ट्रिपल राईड जिरलाय. तो खाल्लाय खरं ठीक आहे. तो झाला. आता उद्या जाईल ना सुधीरला बोलेल आठवडा मला तूच दे. चालू कर परत घेऊन होईल खपाखप खाऊन. सगळं सांबाटा टंबाटा झाला. लाल लाल. अंडा चिली एक्स्ट्रा. चिकन चिली अंडा. कावळा पण तुला सकाळी जो व्ह्यू भेटणार आहे ना भाई. ना हा चुम्मा 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 असं भाई भारी. घातक जागी टेंट. सिव्हिल तो आहे पण ह्याला साईड भारी. 5 मिनिट माहिती का कावळा या व्ह्यूच्या नादात लागतो. तुला माहिती का मला आहे ना. मला इथे जात होतो कळसुबाईला तेव्हा बोलतात एक्स्ट्रा चीज एक्स्ट्रा बटर भाई और डालो ना. हे सगळं आठवलं मला. आईची शप्पथ सांगतो भावा. एवढं गार असून आहे ना माझी फाटली जिथे जातो तिथं वाला असा एवढा गमेला उचलला. गमेला रॅबिट तसा उचलून घेऊन जातो मी.
एवढी थांबलेली माझी. थंडी काहीच नाही तिथे, तेव्हा थंडी उडत मजा आली. अरे नाही ह्याच्यामुळे त्याला वेळ लागला. ह्याच्यामुळे शेकोटी लावली ना, विशालच्या नाकातनं शेंबून निघाला. विशाल डायरेक्ट ट्रेंड मध्ये बसला. विशाल बोलतो मला नको मॅगी तुमची, मी एवढी खाली पोट भरला, फक्त आधारासाठी खाल्ली आहे त्यांनी, आधार पोटाला. भावा त्यांनी प्युअर बर्न केला पॅट. प्रोटीन इंटेक तर बघ. मला ह्याचे सगळे व्हिडिओ आठवतात ते चायनीज खाताना. आता कुठे पण चल, सुरुवात जेव्हा होते ना, सुरुवात कानटोपे घालतो ते मनालीची ट्रिप. आता त्याचा चेहरा बघ, मनाला आलं, गुलाब आलं बघ. डायरेक्ट सकाळीच करणार भाई वाटेची रेकॉर्डिंग. आता काहीच दिसणार नाही मला. काय त्या बाजूने म्हटलं बघा. शेवटी पोचलेलो आम्ही वरती. कवळा सेलिब्रेशन आहे, पोचलो शेवटी. बिग सॅल्यूट टू हर्षद साळेकर. बिग सॅल्यूट. शेवटी आपल्या पदरात पडलेला आहे. जिद्द आहे. जय भवानी. जय भवानी. एकत्र जोरात जोरात. जय भवानी. जय. मोहीम पार पडलेली आहे. आतापर्यंत इथे कोणी टेंट लावलेले नाहीत, म्हणजे इथपर्यंत कोण पोचलेला नाही. कोण पोचलेलं टेंट सगळे नाही. खालीच लावतात आणि त्याच्यानंतर सकाळी ट्रेक करतात. आणि आम्ही धीट. आपण केलं, आम्ही धीट. आम्ही करून दाखवलं. हा. नेटवर्क नसताना पण, चंदनवाडी गँग काय? चंदनवाडी गँग नसताना पण आज शपथ सांगतो भावाजी, बरं वाटतं पोचून. मस्त थंडगार हवा. फक्त या बॅटऱ्यांवर, फक्त या बॅटऱ्यांवर. हे दाखव, बॅटरी दाखव. 20 रुपयाची बॅटरी. 20 रुपयाची बॅटरी. यायला याच्या गालाचा रंग, खूप मोठं काम. गालाचा रंग आहे याच्याकडे, लाल लाल. मग काय मेहनत येते, मेहनत. आता मस्त आता टेंट काढू, लावू, त्याची व्हिडिओ टाकू आता मस्त टाइमलॅप्स मध्ये. ही लाकडं चूल बनवायला, पेटवायला. आणि मस्त. हे एवढं नको बाई बाहेर. नीट लावा, गवत आहे. अक्षरशः तुम्ही तोडायच्या हालतवरनं तुम्हाला समजू शकतो काय हालत झाली आमची. रस्ता तुम्हाला सकाळी दाखवतो. जाम डेंजर होता रस्ता, जाम म्हणजे जाम डेंजर. हे काढायचं खाली मस्त पनीर आणि मॅगी विगी मस्त मारू. पुढचा रस्ता बघू. कळत नाही. एवढ्याच जागेत लावू, म्हणजे साईडला पण कुठे काय सुकून आहे. व्ह्यू भारी आहे. पाठचा व्ह्यू काढायला दाखवू नाही शकत, पण मी फोटो बघतो. काढायला भेटला तर फोटो टाकतो. जसं की तुम्ही बघू शकता, इकडे हा एक टेंट, हा एक टेंट बनवून झालेला आहे. आतमध्ये आबी गाडगे बसलाय, मॅगी फोडायची कामं. तुझं पनीरचं झालं घरी? वा, साखर काळे पाणी गरम करतो. चूल पण बनवली जवळच. टाइम लॅप्स तर काढलाय टेंट बनवतानाचा. त्या साईडला कडक व्ह्यू आहे, तो व्ह्यू दाखव. तो घंटा दिसतोय. झालं दोनदा ते पण झालं. जाम भूक लागलाय. जाम भूक दिसत नाहीस. जाम म्हणजे हाताकॉली भूक लागली. तो एक नेपाळवाला झोपलाय. साबजी कशाला बोललो ते बरोबर नाही दिसत रे. ही लाईट आहे ना आजूबाजूला दिसतं. इकडे बस झालं तेवढं बरं. आता मॅगीचा कार्यक्रम पूर्ण चालू आहे मस्तपैकी. आणि हा पनीर मॅरिनेट करून घेईल. शिमला मिरची कापून विकून घेतलेली. हवा पण मस्त चालली. 6 पॅकेट मॅगी रे. फक्त 6 पॅकेट आहे ही. हा, एक साथ होईल. एक साथ होईल, आरामात होईल.
आरामात होईल, जाम आहे पाणी. या पिशव्या आणले गार्बेज बॅग आणले त्याच्यामध्ये टाका. अरे जाम बसेल. दुसरा पण टाक, दुसरा पण टाक. आरामात बसतोय. फुगून वरती येते सोन्या. ऐक माझं, नको करू. दुसरं पॅकेट नको फोडू. अभि नको फोडू. अरे ह्याच्यात पाणी जाम घेतलंय मग. आटणार म्हणजे जाणारच आहे हे पाणी. एवढा सूप लागणारच आहे हलका. ऐक नाही एवढा नको रे सूप. अरे अजून टाकतात त्यातले टाक. आटणार आहे ते. मसाला दे ना फक्त. फोडू नको. एवढे येत रे तुम्ही. हे सगळे मॅगी काय नकली बनवतात भाई. मस्त तिकडे ती लाईट लावून ठेवली. कवळा झोपलाय आतमध्ये. शेड बनवतात मॅगी. मॅगीचा प्रकार फुल चाललाय. आमचे हे शेफ आहेत सागर काळे. ट्रेकिंगच्या वेळेस जायचं असेल तर ह्याला घेऊन जा. ऑर्डर साठी ह्याला करा, कॉन्टॅक्ट करा. आणि हा युजलेस आहे, चार्जिंग पण कमी आहे. चला हो दे चल. पनीर मॅरिनेटिंग करायची प्रोसेस फुल चालू आहे. शिमला मिरची सकट मॅरिनेट करतोय. कुठलेलं इथे ठेवलंय सगळं आपलं सामान. चाट मसाला याच्यासाठी बटाटा आणि त्याच्यासाठी. हो आय सी. बटाटा पण शिजवतोय. पनीर ह्याच्यामुळे एवढं थंड झालंय ना. थंड बोलतात. नरम झालंय ना. नरम झालंय. काय नाही असे छोटे छोटे दाखवणार व्हिडिओ. मीठ घेऊ थोडासा. डायरेक्ट खाताना 30-40 सेकंड चला सीधा खाते टाइम मिलते. पनीर मॅरिनेट करून झालेले आहेत. फुलाला शिजवून खायची प्रक्रिया चालू झाली. आता जो व्हिडिओ काढत बसलो तर भाई संपलं. मला काय भेटणार नाही खायला. हा झालं बडबडून. भाई तो दूर आहे ना सोर. तो केसातून जाऊन परत बाहेर येतोय. भारी वाटत होता. जाम पनीर जाम आहे भाई आज. हे अस्वल यार तुटी. हे घालायला पाहिजे होतं जॅकेट. मस्त असं जेवण आमचं तयार आहे. मस्त फुल खाणं पिणं चाललंय वन साइड. आता मी पूर्ण खाऊन पिऊन झाल्यावरती सकाळीच व्हिडिओ चालू करतो. चला.